माँ भगवती आंबे माता की जय, नर्मदा मैया की जय। बघा सकाळचे 7:30 वाजलेले। आता बुधनीच्या शहरातून आम्ही पार करून इथे जंगल मार्ग आहे, थोडा 2 किलोमीटर आलेलो आहे। या जंगलामध्ये या माँ भगवती आंबे माता आहे। बघा आता सगळे आमचे माता भगिनी या ठिकाणी विश्रांतीला बसलेले आहेत। आणि बघा या ताईंच्या नाताचा वाढदिवस आहे। खूप छान अशा प्रकारे त्यांनी स्वीट आणलेले आहे आणि सगळ्यांना या ठिकाणी ते वाटतायत। आज बघा नर्मदा परिक्रमा पायी करत असताना कोणाचा वाढदिवस असो, कोणाचा कोणताही उत्सव असो, सण असो, नर्मदा जयंती असो, खूप छान अशा प्रकारे रस्त्याने आम्ही हा उत्सव साजरा करत असतो। घरचा असो दारचा असो, सगळ्या असं आनंदात ही यात्रा चाललेली आहेत। आजचा दिवस सगळा मंगलमय आनंदात जाऊ मा नर्मदा चरणी प्रार्थना। बघा आज दुपार भोजन आमचं बांद्राबान कमलापती आश्रम आहे, पुढं बनेट्याला रात्री मया तटावर विश्रांती आहे। लगभग अंतर 25 किलोमीटर आहे। आज 59वा दिवस आहे। बघा सगळे सहकारी आज जवळजवळ 60 दिवस झालेत या ठिकाणी खूप आनंदाने आणि एकदम सुखद असा प्रवास चाललेला आहे। आमच्या जाधव ताई पण आम्हाला 8 दिवसापासून सामील झालेले आहेत। बोला बाबा। रामकृष्ण हरी। हां सरचराती पे ही होत भजे होय नगरकराचा चहा होता होय आणि आज पेडायचं होय। अथर्व संतोष वाघचौरे यांचा नातू आहे, हे सीट देऊन आपल्या नाताचा वाढदिवस नर्मदेच्या वाटेवर साजरा करतात। हर नर्मदे नर्मदे आर नर्मदे आर हर हर नर्मदे यार हर नर्मदे। सगळे थंडीनं गारटलेले आहेत। परिक्रमा पायी करत असताना गव आम्ही या रस्त्याने चालू आहे। हा रस्ता आहे बुधनीपासून आम्ही बायपासला आलो ब्रिजला, तिथून हा कच्चा रस्ता लागलेला आहे। आम्ही हा रोडवर नवीन खूप छान असा प्रवास झाला। सकाळपासून 10 किलोमीटर आलेले, 5 किलोमीटर आता बांद्राबान राहिलेले। बघा आमचे सगळे सहकार्य चाललेले, हायवेवर राहिलेले नवीन। मयाच्या तटाने रस्ता नाही, आमचे नारायण सर आहे, जाधव बाबा आहे आणि रस्त्याचं काम चालू आहे पण निवांत आहे। गाड्यांची वर्दळ नाही, काय नाही। हवेचं प्रदूषण धुराचं प्रदूषण नाही। खूप छान असा काकडा झाला। आता सकाळचे 10 वाजले, अजून 5 किलोमीटर राहिलेले बांद्राबान। दुपार भोजन कमलापती आश्रम आहे आणि पुढं शहागंज शहर आहे आणि ती शहराच्या पुढे संध्याकाळी बनेटा मुक्कामी का नर्मदा मया तटावर हनुमान कोटी आश्रम। जरा थोडं ढगाळ वातावरण आहे, थंडी सकाळी होती भरपूर पण आता गायब झालेली। रामकृष्ण। बघा हे बाबा चाय सेवा करते रस्त्यावर आहे। खूप छान अशी चाय प्रसादीची सेवा आहे। बिस्किट खाल होते तू कंट चाय लिहिलो। बघा एक सकाळपासून 10 किलोमीटर 12 किलोमीटर आलेलं आहे। 1-3 किलोमीटर राहिले बांद्राबान आणि कमलापती आश्रम। बघा हे सगळे परिक्रमावासी सेवा करता येतं। चाय प्रसादी 2-2, 3-3, 4-4 किलोमीटर हे असे हॅलो। बघा हे दादा आहेत, खूप छान अशा प्रकारे रस्त्याला उभे राहतात आणि नर्मदा परिक्रमावासियांना बोलवत आहेत। चाय लिहिलो, बिस्किट लिहिलो, हर नर्मदे यार चाय प्रसादी लिहिलो। बघा आज 59वा दिवस आहे। खूप छान आनंदात प्रवास चाललेला आहे। नर्मदा मैयाने आपल्याला खूप आनंदात आणि मंगलमय वातावरणामध्ये खूप थंडीमध्ये प्रवास होतोय। खूप छान अशी ऊर्जा मिळते या लोकांचं प्रेम बघून। बघा मग अशा प्रकारे तुका म्हणे बोळा जिंकू जाणे काही काळा, आपल्याकडे द्यायला काय नाही फक्त नर्मदे यार। बघा आमच्या माता मावल्या इकडे शिंदे ताई आहे, गोलप ताई आहे, वाघचौरे ताई आहे, जाधव बाबा आहे। कितने साल से सेवा करते हैं? होगा 4 से 8 साल। अच्छा हर परिक्रमावासी चाय प्रसादी और बिस्किट परिक्रमावासी बेचते नहीं है, आप लोग साधु संत परिक्रमावासी के लिए। हो बघा आपला हे हॉटेल फक्त परिक्रमावासी करताय फक्त खूप अशा प्रकारचा त्यांचा भाव आहे आणि यांचं प्रेम पाहून सगळं पोट भरतं। बघा नर्मदा परिक्रमामध्ये प्रेम आहे, खूप नर्मदामय प्रेम देते। हरिहर हरिहर कृपा कर गरीबार, मिल गए राम हो गए काम, हरिहर भजन हो गए गरीबार। नर्मदे यार। बघा खूप आनंद घेत चाललेले आज सत्संग 8-10 दिवसापासून खूप छान भजन करतात। MP चे लोक आहे, खूप छान असा प्रेमात आणि आनंदात दिवस जातोय। आदे गोरखा यार नर्मदे बाबाजी नर्मदे बघा हे चालणे हातामध्ये आणि बघलं कार सारखं उकळते बघलं नर्मदे हा धुन चालूच आहे। चाय की हरिहर दिवसभर नर्मदे यार। बघा नर्मदा मैयाचं आज दर्शन झालं। सकाळपासून मया तटाने येता नाही आला आम्हाला। बघा आमचे सगळे सहकारी आलेले
हो नर्मदे हार सगळे आमचे महिला भगिनी आमचे सगळे सहकारी आलेले आहेत. हर हर नर्मदे हार. चला चलो मच्छिंद्र गोर काया. खूप छान प्रवास झाला आजचा. जवळजवळ 15 किलोमीटर आलेले. एक पुढं 1-2 मिनिटाच्या अंतरावर कमलापती नर्मदा नक्षत्र आहे तिथे जातोय आम्ही. बघा खूप छान असा या ठिकाणी संगम आहे. नर्मदा आणि तवा नदी संगम आहे आणि खूप छान असं प्रकारे इथं घाट बांधलेला आहे. बघा नर्मदा परिक्रमा पाय करत असताना आम्ही आलेलो आहोत बांद्राबान. बघा नर्मदा आणि तवा नदीचा संगम आहे. खूप छान असा संगम आहे पण तो संगम पलीकडून आहे म्हणजे एक दक्षिण तटाने चालताना आहे. बघा खूप छान असा प्रवास झाला बघा. आमचे ताई गोलपताई वाकसरे ताई आहे. चला नर्मदे हार. चला मच्छिंद्र गोर काया. बघा असा संगम आहे. या संगमावर आम्ही उभे आहे परंतु तो दक्षिण तटाने चालताना नर्मदा तवा नदी संगम. खूप छान असा प्रवास झाला. आता बांद्राबान एक अर्धा किलोमीटर इथून कमलापती आश्रम आहे. बघा आता खूप छान असा घाट आहे इथं नर्मदामय वाहते. बघा हा जो या ठिकाणी पॉईंट आहे खूप छान आहे असा संगमावरच मी उभा. नर्मदे हार. श्री कमलापती आश्रम अन्नक्षेत्र बांद्राबान बुधनी. बघा आमचे सगळे सहकारी आलेले. चला DR सर, गुलेताई, वाकचौरेताई, नारायण सर, पंढरीनाथ भगवान की जय. चला गोलपताई चलो मच्छिंद्र गोरक्षाया. हे बघा श्री कमलापती आश्रम या दुपारचं भोजन इथं अन्नक्षेत्र आहे. बघा आता दुपारचे 2:45 वाजलेले. खूप छान असा प्रवास झाला आज. जवळ 20 किलोमीटर. आता 5 किलोमीटर राहिले बनेटा आणि हे शहर आहे शहागंज. बघा हे शहरामध्ये हॉटेल असो, टपरी असो किंवा रस्त्यावरले शेतकरी असो, घरं असो खूप छान अशा प्रकारे चहाला नाश्त्याला वळवत आहेत. बघा आता आमचा सगळा ग्रुप गेलेला आहे चहाला. छान अशा प्रकारे नर्मदे हार बोलो. नर्मदे हार बोलो बेटा. नर्मदे हार. शहागंज आहे आणि इथं नर्मदा द्वारे खूप सुंदर शहर आहे महाराज. आम्ही आता दुपारचे 2:30 वाजलेले. बघा आमचा सगळा ग्रुप आता चालतोय. बघा मच्छिंद्र गोरक्षाया. चला गोलपताई आदेश आदेश. इंद्रिया सवडे लपू नको शांती दया पावना रे करी पुण्याची गणना कोण करी कोण करी. सर्वगटी राम ध्यादी एक ज्ञानदेव चित्ती हरिपाठ नेमा. हरिमुखे मना हरिमुखे मना हरिबुद्धी जपे पुनर दुर्लभ. रामकृष्ण नामी उन्मनी सादरी सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले. आज पकोडे भजे तळून राहिलेत आमच्या सुलाताई गोलाप. बघा खूप छान असा चुलीवरले भजे आहेत गरम गरम. आजचा 59वा दिवस आहे आणि आज आम्ही घरी थांबलेलो आहे. स्वतः आमच्या माता भगिनीने खूप छान अशा प्रकारे पक्वान्न बनवलेले आहे. बघा आता चपात्या मेथीची भाजी आहेत या ठिकाणी. चपात्या दाखवा. या चपात्या आहेत. आता आमचे जेवण झालेले. आता आमच्या माता भगिनी यांचे जेवण झालेले राहिलेले आहेत. बघा या शिंदे ताई आहे, वाकचौरे ताई आहे, गोलप ताई आहे आणि बघा आता आमचा सगळा ग्रुप आहे. बघा हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे. बघा हे शिंदे बाबा आहे, परळीकर बाबा आहे. म्हणून मला एवढं सांगायचं आहे का जशी वेळ तशी काढा येते पण का तर इथे बनेटा गाव आहे, हनुमान मंदिर आहे, तिथं माता भगिनींना प्रवेश बंद आहे. म्हणून आम्हाला रस्त्यात ते दादा भेटले. ते म्हणे बाबाजी या रे हो. तर बघा या घरी थांबलेले आम्ही आणि बघा त्यांचे ते सगळे या मळ्यामध्ये राहतात आणि ते घरी जातात दिवसभर काम करून आणि सगळे सगळे घर स्वतंत्र आम्हाला दिलेले राहण्याकरता. खूप छान अशा प्रकारे आजचा दिवस 59वा आहे. आणि बघा हे गरम गरम पकोडे, मेथीची भाजी आहे, चपात्या आहे आणि सगळाचा चुलीवरला स्वयंपाक आम्हाला आज सुलोचना ताई गोलप, या वाकचौरे ताई, शिंदे ताई या माता भगिनींना आम्हाला बनवून घातलेलं आहे. बघा खूप खूप धन्यवाद. या नर्मदा मैयाच्या रूपाने आम्हाला सगळ्यांना आमच्या मनात इच्छा पूर्ण होती. कारण सकाळीच इच्छा पूर्ण केली होती का आज पकोडे खाऊशी वाटतात. परंतु बघा
फक्त ते दिवस सुद्धा नाही मावळून म्हणजे मावळलेलाच आहे. परंतु बघा आजच्या आज आम्हाला नर्मदा माईने आमची इच्छा पूर्ण केली. हर हर नर्मदे हर नर्मदे 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 हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. यांचे दोन घ्या तुम्हाला